बघा काय हे जेवढं लावलेलं तेवढं सगळं असं त्यांनी पॅक करून ठेवलेलं. मी या दुकानात भेटणारे एक्सेसरीज ना हे बाहेर बघा सगळ्या प्रकारचे जे लागणारे आपले सामान आहेत ना घरातले हे सगळे ते बघा. हे एवढं सगळं सामान गाडीमध्ये लागणार आहे. मेन आपल्या त्या फॉग लाईट नंतर हे लिव्हर. कारण मुंबईचा कसं होता हाच होता बारकीचा विषय होत नाही त्याच्यामुळे या गाड्या मेन रोडला जायचं सगळ्यांनी. त्यांची जर तिकडे बाउंड्री बघितली हा ऑइल झालं नंतर हे बाकीचे ऑइल फिल्टर वगैरे आणि बाकीच्या एक्सेसरीज ज्या आता छोट्या मोठ्या लागणार आहेत त्या न्यायला आलं. बाईकची कामं कंटिन्युअस चालू आहे सगळीकडे. आज भारी काम होत आहे जे अडथळे येतात पण त्याला सोल्युशन पण भेटतंय. तर गुड मॉर्निंग सर्वांना. कारण आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली गायकवाड मधून. कारण तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल आपण इकडे आलो कारण का तर मेन आपलं गाडीचं काम होतं. बाकी म्हणजे बाकी नाही काम करायचं होतं ते पण NSचं. तर मेन काय आता तर जवळपास 12 वाजायला आलेत आणि आपलं काम करणार आहे तर दुपारनंतर जवळपास सुरुवात होते. तर जे मेन सामान आहे ना जे मला नवीन चेंज करायचं आहे जे इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला नवीन गोष्टी ते मी घेऊन आलेलो आहे सोबत. छोटं मोठं ऑइल आहे ऑइल फिल्टर झालं नंतर आपलं नॉर्मल फिल्टर झालं त्या बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या इथून जाऊ बजेटचे आपले जे न्यू आहेत ते घेऊन येऊ आणि मग गाडीच्या कामाला सुरुवात होणार आहे. आणि गाडी एकदम नेक्स्ट लेवल होणार कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत काय चेंज करतो तुम्हाला दाखवीन मी. पण जे मला आधीपासून ठरवलं होतं हे या गोष्टी चेंज करायचं एक गोष्ट मागवली त्याचं सगळं झालंय फायनल. तर चेंज करूया. आणि मेन सर्वात गोष्ट म्हणजे महत्वाची आपली लाईट्स कुठल्या घेतल्यात काय घेतल्यात ते पूर्ण पुढे या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तुम्हाला. आणि पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण का प्रॉपर दाखवीन. ज्यांना बाईकमध्ये इंटरेस्ट जास्त असतील हे करतात ते करतात त्यांना त्यांच्यासाठी हा खरंच व्हिडिओ आहे. तर त्यांना अजून मजा येईल बघण्यासाठी. कारण कसं आहे पहिलं गाडी आता खाली लावलेली आहे बाहेर घेतो कारण सध्या अवतार झालेला येईपर्यंत ऑलरेडी गाडी खराब झालेली होती आणि येईपर्यंत अजून खराब झालाय. ती रॉ मध्ये कशी आहे ती तुम्हाला दाखवतो त्याची सिनेमॅटिक बघू. आणि त्याच्यानंतर प्रॉपर झाली की सर्व गोष्टी काय इन्स्टॉल केलं काय नाही केलं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत राहा. आता सगळा डिटेलिंग व्हिडिओ करतोय. आता आज तर पूर्ण गाडीचं काम होऊन जाईल. उद्या थांबतं नाही थांबतं माहिती नाही. अजून एका दोन गोष्टी आहेत डोक्यामध्ये तर थांबलो तिकडे गेलो तर दाखवीन. काहीतरी आहे वेगळा विचार डोक्यात. खूप साऱ्या गोष्टी आहेत ठरवलेल्या. कारण कसं आहे सगळ्या गोष्टी एकदाच पूर्ण होणार नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ण होतील पण सुरुवात तर कुठून तरी झालीच पाहिजे. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर झालंय आता फक्त जातोय तिकडे बाकीचं बारीक सारीक जे सामान आहे ते घेऊन येतो. म्हणजे कसं 4 वेळा बाहेर नको जायला. एकदा सामान घेऊन आलो की डायरेक्ट कामाला लागेल. तर चलो बाकीचं सर्व आटपलं नाश्ता वगैरे झालाय. गाडी इकडे लावली होती पूर्ण. गाडीचा अवतार बघा ऑलरेडी तेव्हा पण खराब होतं आणि अजून त्यात जाऊन आलो त्यात बघा. त्याच्यामुळे आता जे काय घ्यायचंय ना त्याची लिस्ट काढली प्रॉपर. माझ्याकडल्या गोष्टी त्यांनी अजून काही सांगितल्या. आता गाडी घेऊन जातोय पहिल्या गोष्टी त्या वस्तू घेऊन येतोय आणि मग सुरुवात होईल कामाला. इथे समोर शॉप आहे आणि जे लिस्टिंग केलंय ना त्या गोष्टीला तर साधी आहे आपलं काम करण्याचं होतोय. मी आलो परत बाईक वगैरे आले परत फाईन टाकली इकडे पाठीमा गाडी यांची डायरेक्ट उचलून गायब गाडी. कारण मुंबईचा कसं होता हाच होता बारकीचा विषय होत नाही त्याच्यामुळे या गाड्या मेन रोडला जायचं सगळ्यांनी. त्यांची जर तिकडे बाउंड्री बघितली तर ते बघा ते तिकडे आहे तिथून पुढे इकडे गाड्या लागू शकतात. त्याच्यामुळे पोलीस फिरतात त्याच्यामुळे गाडीवर बसायला पण परत फाईन टाकला तर विनाकारण तो फाईन भरावा लागेल. तर तो सामान घेतला दाखवतो काय घेतलंय. बाकीच्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या तर मी आणल्यात त्या लागणारच आहेत. छोट्या मोठं ऑइल आहे नंतर फिल्टर वगैरे झालं त्या गोष्टी आहेत त्यातून घेतल्या. बाईकची कामं कंटिन्युअस चालू आहे सगळीकडे. गाडी तिकडे तेवढी पाठी होती पुढे घेतली आणि बघा कंटिन्युअस सगळीकडे. इथे पण मध्ये बंद होत असेल ना. तर इथं ऑन द स्पॉट पण काम होतंय सगळ्या गोष्टी. गाड्या खोलल्यात. हा ऑइल झालं नंतर हे बाकीचे ऑइल फिल्टर वगैरे आणि बाकीच्या एक्सेसरीज ज्या आता छोट्या मोठ्या लागणार आहेत त्या न्यायला आलं. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर रेडी आहेत आपल्या. जस्ट आता आहे ना इथे पोहोचलोय जिथे आपल्या गाडीचं काम करायचं आहे. या पिशवीमध्ये सगळं ते सामान आहे
नंतर काढलं बाहेर केकी दाखवीन. आधी जराशे 1-2 त्याला गाड्यांचं काम आहे ते तो करतोय, मग आपल्या गाडीचं करू. सध्या तुम्हाला गाडीच्या सिनेमॅटिक दाखवतो की आत्ताच्या कंडिशनला गाडी कशी आहे आणि नंतर झाल्यावर कशी होणार आहे. आणि सध्याला तुम्ही लावलेली आहे गाडी, थोडीशी गाडीची सिनेमॅटिक काढू म्हणजे तुम्हाला पण कळेल सध्याच्या कंडिशनला गाडी कशी आहे. आणि नंतरचा जो लुक येणार आहे ना तो एकदम मस्त येणार आहे. कारण कसं आहे काहीतरी नवीन नवीन करत राहिलो ना की आपला पण इंटरेस्ट बनून राहतो गाडीमध्ये. ना एकदा सगळं नाही करायचं, हळूहळू थोडा ते आहेत एकदम गोष्टी सांगतो नंतर. पहिले गाडीची सिनेमॅटिक बघा. मेन आपण आहेत ना ज्या मेन लाईट आहेत ते HJGच्या जे फॉग लॅम्प ते पटकन प्रोनाउन्सिएशन होत नाही, हे ज्या फॉग लॅम्प आहेत ना ते आपण इन्स्टॉल करणार. कारण त्याचा थ्रो एकदम भारी. कारण काय होतं ह्याची जी स्टॉक लाईट आहे ना, कारण ह्यांचे हॅलोजन बल्ब आहेत, LED वाले नाही. पण जरी LED असला ना तरी नाईटला जर पाऊस वगैरे आहे ना तर तेवढं काम नाही करत आहे. कारण आता मी बघितलं लास्ट टाइम पण गेलो होतो, नाईटला तेवढी क्लिअरिटी नाही भेटत आहे. त्याच्यामुळे मी केलं, कारण कसं आहे आपण ही गाडी घेऊन लॉंग रूटला जात असतो, त्याच्यामुळे मेन लाईट पाहिजे नाईटच्या वेळेला. त्याच्यामुळे बोललो लावूया. आणि कसं आहे ते लाईट लावल्याच्या नंतर संध्याकाळी तुम्हाला मी दाखवलं सुद्धा वेगळा व्हिडिओ की प्रॉपर स्टॉक लाईटवर किती उजेड पडतोय आणि ते लॅम्प म्हणजे जे फॉग लॅम्प आहेत ते लावल्यावर कसा फरक दिसतोय. सध्या तरी आता बाकी तुम्ही सिनेमॅटिक बघितली असेल गाडीचे, आता तुम्हाला अंदाज असेल सध्या गाडी स्टॉकमध्ये कशी आहे आणि नंतर काय काय चेंज होणार आहे त्याचा करताना मी सांगेनच. आणि फायनल रिझल्ट पण बघा संध्याकाळी की गाडी ओके नंतर कशी दिसते. ही एक गाडी आणि ही एक गाडी, 2 गाड्यांचं काम होतं. तर आपली गाडी घेतलं इकडे काम करायला. तर काय काय होणार मध्ये काय चेंज तुम्हाला फक्त सांगतो. हे लिव्हर चेंज होतील, इकडे हे लिव्हरचे गार्ड लागणार आहेत, फॉग लॅम्प लागतील, अजून थोडीशी लाईट हलते ते होईल. आणि बाकीचे आपली रेग्युलर सर्व्हिस असते ना गाडीची, फिल्टर चेंज, ऑइल चेंज, त्या सगळ्या गोष्टी होऊन जाईल. पण हे सगळं लागणार जो लुक येणार आहे ना तो वेगळा. आणि मेन फॉग लॅम्प आहेत आपले, कारण लाईटचं तुम्हाला मी सांगितलं प्रॉब्लेम होतोय. तर आता गाडी घेतलंय, आता सुरुवात बघूया कशापासून करतात. तर ह्याच्यामुळे सस्पेन्शन पण मला चाललेलं ते अपसाईड डाऊनवर टाकूया, बघूया जमलं आपल्या हिशोबामध्ये भेटले प्रॉपर ते पण चेंज करू. आता जरी नाही चेंज केले तर नंतर बदलू, कारण सगळं एकदाच करायला मजा नाही ना, हळूहळू सगळ्या गोष्टी करायला मजा येते. सध्या गाडीचा अवतार पण बघा एकदम खराब झाला, एकदम म्हणजे एकदम खराब झाला. कारण कसं आहे तिकडून आलो गाडी तशीच होती, वॉश केली नाही, वॉश केलं का परत तसंच. आता इथे आलो काही बंद अजून खराब झालं, सगळं काम ओके करू मग गाडीला वॉश करू. पण परत घरी जाईपर्यंत सेम कंडिशन होणार आहे. तसा सुका असेल तर ठीक आहे, पण पावसाने परत ते जैसे ते. गाडीचं काम करायला घेतलं आणि जी हेडलाईटला जी लाईट आपला हेडलाईटला जी आतमध्ये वायर बसतो ना, म्हणजे हेडलाईट जो बल्ब असतो आतमधला तो ज्याच्यात बसतो ते सॉकेट आहे ना, तो बल्ब हिट होऊन मेल्ट झाला होता. ते माझ्या पण लक्षात नाही आलं. आता ते सगळं लावायसाठी काढलं, बघतो तर मेल्ट झालं. त्यामुळे ते सॉकेट पण पूर्ण वायरिंग ती चेंज करायला लागेल. त्याचं ते आणायचं, त्याच्यामुळे आता बाकी सगळं आणलेलं. आता मला सुरुवात करू तर ते एक निघालं, ते जाऊन वायर घेऊन यायला लागेल. अजून 1-2 गोष्टी पाहिजेत ते आणणार, परत चाललं त्याच्यामुळे रिटर्न. त्यामुळे अजून काय मुहूर्त लागलाय नाही, जवळपास 4 वाजायला आले. आज होईल उशीर, पण पूर्ण काम करूनच टाकू, कारण उद्या तर परत त्याचा पण म्हणजे हे शॉप बंद असतं, सगळ्याच गोष्टी असतात. त्याच्यामुळे आता रात्र होईल खरी, पण ओके करू सगळं, कारण अजून बऱ्याचशा गोष्टी चेंज करतात. अजून काय सुरुवात झालेली नाही. या दुकानात भेटणारे एक्सेसरीज ना, हे बाहेर बघा सगळ्या प्रकारचे जे लागणारे आपले सामान आहेत ना घरातले, हे सगळे त्या बघा जिमच्या आहेत, नंतर पाना आहेत, तिकडे ते पकड आहेत मोठ्या कट करायच्या, सगळ्या गोष्टी आहेत. गाडीचं काम करायला घेतलं ना की खर्चाबद्दल काय बोलत ना, मी ऑलरेडी जे सामान मागवलं ते वेगळं असते अमाऊंट, त्याच्याबद्दल विषयच ना. मग जाऊन गेलो 1000-1500 सामान आणलं, आता गेलो आता परत हे एवढं आणलंय. म्हणजे होतं आता काय करायचं बद्दल करायचं, मग काय खर्च होतो ना ते ना बघायचं. पण जो झाल्यावर जो फायनल रिझल्ट भेटणार आहे तो एकदम मस्त भेटणार आहे. कारण हवे बद्दल हवं आहे ना, कारण आपले शॉक मोठे बोलणार तर ना तेवढं करायला पण पाहिजे, नो डाऊट. पण तरी मी बोलेन बजाजच्या गाड्या आहेत ना, त्यांचा मेंटेनन्स खूप खिशाला परवडण्यासारखा आहे. त्याच्या जागी दुसरी कुठली गाडी असेल ना तर नाही. ठीक आहे, असं बघ आत्ता जस्ट आलो आम्ही परत, आणि आता परत गाडीला सगळी सुरुवात करतो काम करायला. हे एवढं सगळं सामान गाडीमध्ये लागणार आहे. मेन आपल्या त्या फॉग लाईट, नंतर हे लिव्हर ब्रॅम्बोचे, अजून हे बारीक सारीक तर आहेच, नंतर हे साईडचे लिव्हर गार्ड, हा बल्ब चेंज होईल, अजून बरंच काय ते रोप आहे तिकडे,
हे एवढं जिथं दिसतंय ना, हे एवढं सगळं सामान गाडीमध्ये इन्स्टॉल होणार आहे. आणि ते झालं ना की गाडीचं सध्या अवतार बघा, नंतरचा लुक बघा. गाडीला वॉश बिश पण करू आपण. होईल लेट, पण जे होईल ते मस्त होईल. कारण बऱ्याचशा गोष्टी घेऊन आलो आम्ही. काय 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 ते पण आता बघतो ते कुठून सुरुवात करतो. ही खरी मजा आहे. कधीपासून चाललेलं हे यातले लिव्हर लावू, ते फायनल लागणार आहेत. वास रे वास गेलं दाखवून. काय झालं, ह्याचा जो आहे ना ह्याच्यामध्ये बसत नाही, त्याच्यामुळे वरती सपोर्टर लावला त्याला आणि त्याच्यावरती आरसा फिट केलाय. खतरनाक जोड. आता सध्या अजून एवढंच काम झालंय आणि फक्त एक्सिलेटर केबल लावलं, म्हणजे जवळपास अजून 10% पण नाही, 10%च मी बोलून अजून 90% काम बाकी आहे गाडीचं. हळूहळू चाललंय, पण आता सगळं फायनल करूया. हा शाबास, एक नंबर काम. वॉश केला का ते सगळं निघून जाईल. आज भारी काम होत आहे. जे अडथळे येतात पण त्याला सोल्युशन पण भेटतंय. शाबास. अरे तू असा बोल, जर मी अशा सोडली डायरेक्ट बाबा लागतंय की नाही, कारण ते एवढं सगळं मेनच्यावर पाणी फिरेल आपले. अजून एवढ्या बऱ्याचशा गोष्टी लावायच्या आहेत. बघा आता एक साईडचा हा लिव्हर लागलाय आपला, जो मेन ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण आता त्याचं वर्क चालू आहे. ह्या इकडे आतमधल्या केबलला जुगाड करावा लागला. मग सगळ्या गोष्टी अजून तरी बराच टाइम देईल. थोडं थोडं काम चालू आहे. मेन जे काम आहे ना हेच आहे, बाकीच्या लागतील गोष्टी पटापट. आणि मेन आपला फॉग लॅम्प आहे, हे सगळं जवळपास वाजलेला 9:30 12 वाजून जातो. आता बघा हे इतकं झालंय काम. अजून आहे ना, नाही बोलत तरी लाईट वगैरे अजून थोडं छोटं मोठं काम आहे. बाकीचं फिल्टर वगैरे जे सर्व्हिसिंग होती बेसिक ते केलं चेंज. फक्त आता मेन फॉग लाईट आणि थोडेसे 1-2 गोष्टी बाकी हेडलाईट मधल्या. बाकी जे लिव्हर वगैरे लावायचे होते त्याचे लिव्हर गार्ड आहेत, ऑल डन आहे. प्रॉपर सकाळी दाखवेन तुम्हाला. समजा उद्या सकाळी 1-2-3 तासाचं काम बाकी आहे. सकाळी होईल गाडी फायनल. आणि बहुतेक उद्या आपण निघू परत घरी जायला, कदाचित. नक्की माहिती नाही पुढचा प्लॅन काय होतं, पण कदाचित निघू. सकाळी गाडी फायनल झाली ना, सकाळी गाडी दाखवतो तुम्हाला. प्रॉपर सिनेमॅटिक शॉट पण तुम्हाला बघायला भेटेल. लुक मस्त येणार. का सध्या जेवढं लागलंय ना तेवढं एक नंबर वाटतंय बघायला. पण ते कसं आहे, सध्या सगळं होऊ द्या पॅक. सकाळी भेटत इथून जेवण घरी जेवायला गेलोच नाही. जेवण वगैरे इथंच मागवलं होतं, जेवलो. आता जेवढं झालंय तेवढं ठेवतोय. उद्या सकाळी कंटिन्यू करूया. The next day. दिवस दुसरा आजचा, कारण का काल नाही झालं रात्री तेवढं काम, त्याच्यामुळे आता नाही. आता हे बघा काय, हे जेवढं लावलेलं तेवढं सगळं असं त्यांनी पॅक करून ठेवलेलं. मी फक्त सीट वगैरे लावून गेलो. बाकीचे त्याला जो तसं काढलंय तसंच ठेवून दे. हे सगळं असं जास्त पॅक करून ठेवली होती गाडीला. आता बाकीच्या राजा मेन बाकीचं झालंय बेसिक सर्व्हिसिंग जी आपल्या असते, फिल्टर चेंज वगैरे, ते तर काल झालं. हे लिव्हरचं काम टोटल झालंय. फक्त आता मेन काय आहे, फॉग लॅम्प आहेत आणि दुसरं छोटं मोठं काय असेल ते. बाकीचं ऑल सेट आहे गाडी. त्याच्यामुळे आता 1-2-3 तासात काम होऊन जाईल. आणि संध्याकाळी परत रिटर्न निघणार होता पण घरी जाण्यासाठी. चाललेलं माझं एक दुसरा प्लॅन होता, पण परत थोड्या दिवसांनी यायचं आहे. त्याच्यामुळे तेव्हा ती गोष्ट करूया. कारण आज पण आहे नागपंचमी, संध्याकाळी यात्रा असते आपल्याकडे नागपंचमीला. त्याच्यामुळे तिकडे पण जायचं. बघूया कसं होतं. आता किती वाजता इथं पोहोचतोय मी घरी त्याच्यावर डिपेंड आहे. पप्पांना फोन आला होता जायचं दुसरीकडे. मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यामुळे माझा तो प्लॅन कॅन्सल केला पुढचा. नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तेव्हा तो गोष्ट मला जायचंच आहे. येऊ थोड्या दिवसांनी परत रिटर्न, तेव्हा ती गाडी घेऊन येऊ. तर ठीक आहे. आता सध्या कामाला तर परत सुरुवात करतो. जवळपास 10-10:30 झालेत. आणि नंतर हे करूया आणि आता इथून डायरेक्ट नंतर निघूया. दोन्हीकडले फॉग लॅम्प इन्स्टॉल केल्यात. कनेक्शन करायचं बाकी आहे. पण मेन थ्रो आहे ना तो रात्री प्रॉपर कळेल. आता पूर्ण गाडी जॉईन झाली की व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच कसं दिसतंय ते. पण नंतरचा पुढला ब्लॉग येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर दाखवीन की संध्याकाळ झाल्यावर प्रॉपर कसं दिसतोय थ्रो तो. मस्त वाटेल. गाडीचं काम आहे ना पूर्ण ऑल सेट झालंय. पण आता गाडी काय वॉश करत नाही मी, कारण कसं इथून जायचं घरी आहे. तर फक्त जेवायचंच राहिलंय. जेवतोय आणि निघतोय घरी. त्याच्यामुळे घरी गेलो ना की वॉश करू. आणि आता ह्या ब्लॉगला इथं एंड करूया. उद्याच्या म्हणजे ह्याच्या इथून आता पुढे आता घरी घरचा आपला वेगळा करू. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो नाईटला पण प्रॉपर लाईटचा थ्रो कसा दिसतोय आणि प्रॉपर गाडीमध्ये काय काय चेंज केलं काय नाही ते त्याच्यात तुम्हाला क्लिअरमध्ये सांगतो. कारण आता कसं होतंय, आता मला निघायची पण घाई आहे. गाडी वॉश नाही केलंय. त्याच्यामुळे आधी बघितलं तसंच तुम्हाला वाटेल सगळं बघायला. त्याच्यामुळे पुढल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू. इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितलात, काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.